नमस्कार मित्रांनो, भटकन टीव्ही सागर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत महालक्ष्मी सरस 2026 या एक्झिबिशन मध्ये, जे भरलं आहे MMRDA ग्राउंडवर बँड्रा BKC मध्ये. तर असा काही परिसर इकडे आहे. मी तुम्हाला एक सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो. एक्झिबिशन मध्ये एंट्री करताच तुम्हाला समोर दिसेल आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची इथे प्रतिमा इथे दिसेल. त्यांचे दर्शन घेऊन बाजूला विविध प्रकारचे कलाकृती तुम्हाला इथे दिसण्यात येईल. हे तुम्हाला जे दिसतात कंटेनर आहेत. कंटेनरवर बऱ्याच प्रकारे पेंटिंग वगैरे केलेले आहेत. एक आर्किटेक्चर. तसंच वरती तुम्ही बघाल तर खूप सारे प्रकारचे असे आर्ट म्हणजे थर्मोकॉल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते एक कला सादर दाखवण्यात आलेली आहे. हा एक असा परिसर आहे. जेवढे तुम्हाला दिसत आहेत ते सगळे कंटेनर आहेत जे तुम्ही डंपरवर गाड्यांवर बघतात. ते एकावर एक ठेवून त्याच्यावर विविध प्रकारची कला इथे केलेली आहे. भला मोठा ग्राउंड आहे. खूप सारे एक्झिबिशन इथे भरवले जातात. तसाच महालक्ष्मी सरस हे एक्झिबिशन वर्षानुवर्ष इथे होत असतं आणि महाराष्ट्रातून व इतर राज्यातून इथे बरेच आपले जे उद्योजक आहेत, जे घरी आपले पदार्थ बनवतात किंवा काही प्रोडक्ट बनवतात, हे भव्य दिव्य एक्झिबिशन महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज्य विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनस्रोत्री अभियान यांच्या अंतर्गत हे एक्झिबिशन भरवलं जातं. राज्यातून व इतर महाराष्ट्रातून आपले कलाकार मंडळी किंवा घरगुती जे पदार्थ बनवतात ते इथे येऊन आपल्या एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावतात. तर त्याला आपण जास्त वेळ न घेता आता आपण एक्झिबिशन स्टॉलच्या भेटीला जाऊया. या गेट मधून आपण आता एंट्री घेत आहोत आणि या आतमध्ये डोम मध्येच सगळे स्टॉल्स चालू आहेत. आतमध्ये एंट्री करताच तुम्हाला इथे समोरच भली मोठी LED स्क्रीन दिसेल. ऍक्च्युली गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप अप्रतिम आणि एकदम छान असं सुरेख इथे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. प्रेझेंटेशन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हा फक्त एंट्रीची लॉबी आहे. खरं एक्झिबिशन या इथून चालू होती. चला तर मग आतमध्ये आपण एंट्री घेऊ. अजून एक गोष्ट सांगण्याचा हेतू हे आहे की हे पूर्ण डोम मध्ये आहे, म्हणजे तुम्हाला इथे गरम जराही होणार नाही. आपण जर दुपारी किंवा सकाळी इथे येत असाल तर तुम्ही बिनधास्त हमखास एक्झिबिशन फिरू शकता. तुम्हाला जराही गरमीचा त्रास होणार नाही. पूर्ण डोम एअर कंडिशन आहे. हा ब्लॉक A आहे. A स्टॉल मध्ये स्टॉल नंबर 1 पासून तर 71 पर्यंत इकडे स्टॉल्स आहेत. चला तर बघूया आपण इथे काय वेगवेगळे. प्रगती स्वयं सहायता समुद्र झारखंड मधून हा स्टॉल आलेला आहे आणि ह्यांचं काहीतरी होममेड सोप वगैरे आहे, ऑइल्स आहेत. आवर्जून या स्टॉलला तुम्ही भेट द्या. तर बाजूला हे आय थिंक सो ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरीचा स्टॉल आहे इथे. हा स्टॉल उत्तर प्रदेश मधून आहे. बघू शकता तुम्ही इथे हँडमेड इयरिंग्स वगैरे आहेत. तिची प्राइस रेंज 100 हून स्टार्ट होते. इथे गळ्यातले नेकलेस पण आहे. आला तर तुम्ही या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. तसंच विविध राज्यातून इथे आलेले आहेत आपले मंडळी. हे नागालँड मधून आहेत आणि यांचे काहीतरी हँडमेड असे वस्तू आहेत. डॉल्स आहेत, इयरिंग्स आहेत. कॉटन वुलन या गोष्टीपासून बनवले आहेत.
हा स्टॉल परभणीवरून आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अगरबत्ती आहेत. तर आम्ही परभणी जिल्ह्यावरून आलो. आणि हे म्हणजे हे केमिकल वगैरे आहेत की आयुर्वेदिक असं काय आहे? त्यानंतर ते आपण मिठी सुगंध बनवले. म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर हलकं सुगंध येतो ना, ओके. असं आपले जेव्हा जेव्हा सुवास हा हा हा. हा सेंट आपण बनवतो. ओके. मातीचा सुगंध. आणि 100% नॅचरल. नॅचरल अगरबत्ती. जर समजा केमिकल एक माणूस सापडला, ओके. तर असे बघू शकता तुम्ही बरेच प्रकारचे आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे अगरबत्ती आहेत. इथे धूपस्टिक आहेत. मसाला मध्ये पण आहे, धूपस्टिक आहेत. हे असे मसाला मध्ये आहे. काय प्राइस आहे याची? 200 ग्रामची बॉटल आहे. 220 रुपयाला बॉटल. 220 रुपयाला आहे. अगरबत्ती एवढी युनिक आहे, एकदा नक्की वापरून बघा. तर तुम्ही एक्झिबिशन आला तर या स्टॉलला नक्की भेट द्या. परभणीवरून आलेला आहे. स्टॉल नंबर किती आहे मॅडम? A25 स्टॉल नंबर आहे. धन्यवाद. स्टॉल नंबर 126 ममता स्वयं सहायता समूह जळगाव. जळगाववरून या ताई आलेल्या आहेत आणि ह्यांच्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत तुम्ही बघू शकता. स्नॅक्स, पापड आणि बरेच काही. आपण त्यांच्याकडूनच विचारूया. नमस्कार, माझं नाव ममता तावडे, मी जळगाववरून आले. आमचे सगळे प्रोडक्ट हे रोस्टेड आहे. हा जो पापड आहे याला बिबडी म्हणतात. हा खानदेशचा फेमस पापड आहे. ज्यात ज्वार, गहू आणि तांदूळ मिक्स असतात. याच्यासारखाच अजून एक पापड असतो तो ज्वारीचा असतो. हा खूप फेमस पापड आणि खूप सुंदर आहे खायला. खूप हँडमेड बनवलेलं आहे. हाताने, मशीन वगैरे नाहीये सर. याला पतलं लिक्विड करावं लागतं आणि थापावं लागतं. आणि त्याचबरोबर हा जो पापड आहे तर हा मूग पापड आहे, हा लसूण पापड आहे, हा काळी मिरीचा पापड आहे. हा पण हँडमेड पापड आहे, लाटलेले पापड आहे. ह्यांची काय प्राइस रेंज आहे? हे 200 रुपयाला अर्धा किलो आहे. कोणताही पापड घ्या तुम्ही. हे 350 रुपयाला तुम्हाला 25 बिबडे मिळतील. नगावर असतं हे. आणि हे बनानाची रोस्टेड आहे. 100 रुपयाला तुम्हाला पॅकेट्स मिळेल बनानाचे. हे मल्टीग्रेनचे सेव आहे. मल्टीग्रेन म्हणजे याच्यात म्हणजे ज्वारी, बाजरी, रागी, चना डाळ, मूग डाळ, उडद डाळ सर्व मल्टीग्रेन मिक्स असते. हे चकली भाजणीची, हे पण मल्टीग्रेन म्हणूनच बनवलेली असते. त्याचबरोबर साबुदाणा बटाटा पापड आहे, आंबाडीची भाजी आहे, नंतर साबुदाणाची चकली आहे, बटाटा वेफर्स आहे, लसूण चटणी आहे. हे सगळे पदार्थ पूर्ण रोस्टेड आणि चांगले घरी तुम्ही बनवू शकता, खाऊ शकता. एकदम टेस्टी आहे. आम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आम्ही ऑर्डर्स देतो. माझा नंबर आहे 8010427466. हा माझा फोन नंबर आहे. आम्ही जळगावला राहते. तुम्ही केव्हाही मुंबईवरून सुद्धा मला ऑर्डर दिली तरी सुद्धा मी तुम्हाला घरपोच तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवून देईल. या महालक्ष्मी सरसला आणि माझा स्टॉल नंबर आहे 826. भेट द्या. थँक्यू सो मच सर. तर तुम्ही पाहिलं, तुम्ही या स्टॉलला नक्की भेट द्या. वेगवेगळ्या प्रकारचे इकडे तुम्हाला जे ताईने एक्सप्लेन केलं ते स्नॅक्स वगैरे उपलब्ध आहे. ऑनलाईन ऑफलाईन पण मिळेल. नंबर दिलेला आहे, तर नक्की विजिट करा. धन्यवाद. आता आपण आलो A44 स्टॉल नंबर बुलढाणा. स्वराली स्वयंसहायता समूह बुलढाणा. तर आपण ताईकडून विचारून घेऊया. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे तुम्हाला रांगोळी वगैरे जे दिसत आहात हे ऍक्च्युली एका वेगळ्या मटेरियल, कापडी मटेरियल पासून बनवलेलं आहे. तर आपण ताईंना विचारूया त्याची वैशिष्ट्य काय आणि कसं केलं जातं. नमस्कार, कुठून आलात आपण? आम्ही बुलढाणा डिस्ट्रिक्ट, संग्रामपूर तालुका. आणि हे जे रांगोळी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, हे कुठल्या मटेरियल पासून बनवलेलं आहे आणि याची क्वालिटी वगैरे काय आहे? म्हणजे याला 4 उलन म्हणतात आणि हे मागे रेक्झिन लावलेली आहे. ही लॉंग लास्टिंग आहे. म्हणजे तुम्ही याला वॉश पण करू शकता, हँड वॉश पण, मशीन वॉश नाही. आणि बरेच काळ टिकतं. असं तुम्हाला वेगवेगळ्या फेस्टिवलसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. मी मगाशी बघितलं 2-3 तुम्ही जॉईन करून एक रांगोळी, त्याचा जरा डेमो दाखवा. हा, हे कॉर्नर पीस आहे. हे कॉर्नर पीस आहेत. याचं असं आपण जर एकत्र केले ना तर याला हाफ रांगोळी पूर्ण तयार होते. आणि जर असं पूर्ण ठेवले तर एक फुल सर्कल रेडी होणार. अगदी रांगोळी तयार होते. हो, अशा पद्धतीच्या वेळेमध्ये जर वेळ नसेल तर वेळ नसेल तर हे रेडीमेड रांगोळी आपण यूज करतो. हा, अशामध्ये काय प्राइस रेंज असणार आहे? हे 350-400 पर्यंत येणार. आणि यामध्ये सेम असं यामध्ये पण आपण 4 जर पीस जॉईन केले तर याची पण एक मोठी रांगोळी रेडी होणार. हा, ही हाफ होणार. ही हाफ रेडी आहे.
असे आणखी 2 लावले की ते 4 पीस. ज्यांच्याकडे मोठा हॉल किंवा काही हा. फंक्शन असेल तर हे करू. हो. नंतर मागे तोरण स्वामी समर्थांचं हा. जे तोरण आहे, त्याची काय प्राइस ते 450 ला आहे. आहे? आणि वर पण तोरण आहेत ते 650-700 पर्यंत जाईल. सगळं हँडमेड आहे. हो, हँडमेड आहे. अशा मोठ्या रांगोळ्या पण आहेत. हे ताट महिरप आहे. काकांच्या भोवती जेव्हा आपण केळवण करवत. वगैरे किंवा काय पूजा साहित्याचं सामान ठेवायचं असेल ते मांडू शकतो. हे वेलकम वेलकम मॅट आहे. आणि हे खूप सुसवा. सारे त्यांच्याकडे 27 व्हरायटी आहेत. तुम्ही नक्की भेट द्या. स्टॉल नंबर 144 नाही A44. सॉरी A44 बुलढाणा वरून आलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही लाकडांपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत. फ्रेम्स आहेत. हे बघा, कोणाला फुल पाहिजे मॅडम, कोणाला नाही पाहिजे. अकोलावरून हा स्टॉल आलेला आहे. माऊली स्वयंसहायता समूह अकोला. नक्की भेट द्या या स्टॉलला. जय लक्ष्मी स्वयंसहायता समूह भंडारा. तुम्ही ते बघू शकता. हँडमेड वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला एक सुंदर अशी कलाकृती इथे बघायला मिळेल. नमस्कार ताई, कुठून आला तुम्ही? हे जे बनवलेलं आहे सगळं हे हँडमेड बनवलेलं आहे. आणि कुठल्या मटेरियल पासून बनवलं जरा एक तुम्ही सांगाल का? म्हणजे आता हे मातीचं सगळं बनवलेलं आहे. त्याची काय प्राइस रेंज आहे? यांची 300 रुपये. 300 रुपये. ओके. आणि लाकडांपासून जे प्लाऊड आहे स्टँड बनवले ते याची काय प्राइस आहे? याची 200, 150 असे प्रत्येकाचे अलग अलग रेट. वेगवेगळे रेट. बघू शकता छान असे शोपीस इथे आहे. हे बांबूचे रुटापासून तयार केलेले आहे. ओके. बांबूचं झाड असतं जे आपण बोलतो त्याच्या मुळापासून हे तयार केलेली कलाकृती आहे. त्याची रेंज 500 आहे. आणि असे इतर अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही या स्टॉलला नक्की भेट द्या. स्टॉल नंबर काय ताई? A41 स्टॉल नंबर. आमच्याकडे बचत गटाच्या महिलांचा हा बिझनेस आहे. आमच्याकडे मशीन आहे आणि महिलांच्या हातात सगळे महिला मिळून म्हणजे ओके ठीक आहे. आणि हे कडधान्य आहेत हे वावरातले आहेत. हे आमच्या घरगुती असल्यासारखे घरगुती आहे म्हणजे पौष्टिक आहे. काय भेसळ नाही ओरिजिनल आहे. ठीक आहे. तर स्टॉल नंबर A41 ला नक्की विजिट द्या. गोंदिया सुमित्रा समूह गोंदिया या इथून ह्या ताई आलेल्या आहेत. आणि ह्यांच्याकडे बांबू पासून वेगवेगळ्या प्रकारचे हे फ्लावर पॉट्स म्हणा, बास्केट्स म्हणा, लॅम्प म्हणा हे बनवलेले आहे. ताई काय किंमत आहे ह्याची? 400 आहे. ओके. आणि ही जी बोट बनवली 300 ची आहे. ओके. आणि एक पेन स्टँड 100 रुपयाला तुम्हाला ही कलाकृती बघायला मिळेल. आणि तुम्हाला हे पेन स्टँड तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर गरमीपासून राहत. हा एक बांबूच्या वेतापासून बनवलेला फॅन. किती रुपये काही याचे? 120 रुपये. सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट म्हणजे हा लॅम्प आहे. एक जी स्टोव लॅम्प असते ना तशी आहे. आणि याच्यात आपण बल्ब वगैरे लावू शकतो ना, असा बल्ब सुद्धा लावू शकतो. ह्याची किती किंमत आहे? 600 रुपये. अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की या स्टॉलला विजिट करा. स्टॉल नंबर काय ताई? A40 स्टॉल नंबर आहे. नक्की या स्टॉलला भेट द्या. बरेच असे स्टॉल इथे आहेत. सगळे स्टॉल कव्हर करायला गेले तर खूप वेळ लागेल आणि व्हिडिओ खूप लेंथी होईल. तर आपण मेन गोष्ट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. नमस्कार ताई, कुठून आला तुम्ही? आम्ही अमरावतीवरून आलो. अमरावती. आणि हे जे आहे हे मला तर बघून असं वाटतं रांगोळीसाठी आहे. हो, रांगोळी कुठल्या मटेरियल पासून बनलं आणि यूज कसा करायचा याचा? हे MDF चं मटेरियल आहे सर. तर आपण उंबरठ्यावरती टाकण्यासाठी याचा यूज करू शकतो. ओके. यावरती फक्त आपल्याला रांगोळी टाकायची आणि हलकस याला उचलून घ्यायचं आहे. ओके. पूर्ण तुमचे शिक्के उमटतील. त्यानंतर मोठ्यामध्ये पण आहे
वेलाच्या डिझाईन आहे, तुम्ही कॉपी पेस्ट करून छान लांबल्याचं कसे वेल तयार करू शकता. त्यानंतर चित्रांगण आहे, मोठ्या डिझाईन आहे जे की रांगोळी बनवताना आपण यूज करू शकतो. याची प्राइस रेंज काय? हे 20 रुपयाला आहे, 30 रुपयाला आहे, 50 रुपयाला आहे. आणि सगळ्यात मोठी आहे ही 100 रुपयाला आहे. ओके. तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. स्टॉल नंबर काय तुमचा? माझा स्टॉल नंबर A38 आहे. हँडक्राफ्ट मध्ये आमचा स्टॉल आहे आणि आम्ही अमरावतीवरून आलेलो आहोत तुमच्या सर्वांसाठी काहीतरी छान छान घेऊन. तर नक्की याला विजिट करा. 2 मे ते 14 मे पर्यंत जे स्टॉल लागलेले आहेत यातील एक दिवस आपण वेळातला वेळ काढून आमच्या सर्वांच्या स्टॉलला विजिट करायला नक्की या. ओके, धन्यवाद ताई, थँक्यू व्हेरी मच. नक्कीच सगळ्यांनी ते व्हिजिट करा, कारण लांबून लांबून इथे आपला व्यवसाय करायला आलेले आहेत. तर आवर्जून या स्टॉलला व्हिजिट करा. नमस्कार ताई, कुठून आलात आपण? आम्ही वर्धा. वर्धा. ओके. आणि हे जी कलाकृती इथे दिसते या कुठल्या मटेरियल पासून बनवल्या आहे? हे टेराकोटा मातीपासून टेराकोटा मातीपासून. म्हणजे हे लॉंग लास्टिंग आहे, जपून ठेवलं तर जपून टिकेल. ठेवलं तर टिकेल. ओके. आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे? सगळ्यांचे वेगवेगळ्या प्राइस नुसार आहे. जसं की हा विणा सेट आहे, हा 250 ला पडतो. 250 ला. हा कावळा 120 ला आहे. हे बसलेले फ्रूटवाले आहेत ते 250 ला आहे. तसं इथे ढोल ताशा पथक मला दिसत आहे 2200 ला आहे. 2200 ला. म्हणजे गणपतीसाठी डेकोरेशन साठी यूज करायला आपण हो. रेडी आहोत. ओके. हे सगळं सेटअपचं काय प्राइस आहे? वारकऱ्यांचा 2500 ला आहे, गोंधळीचा 2200 ला आहे, वासुदेव 500 ला आहे, मावळा सेट 2500 ला आहे, शिवाजी महाराजांची मूर्ती 2500 ला आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती 1200 ला आहे, कलरवाली 1400 ला आहे. आणि युनिक इकडे मला हे दिसलं, हे भाज्या आहेत. हे खायच्या भाज्या आहेत का? हो. हे पण त्याच मटेरियलनी बनवलंय? हो. वा, काय छान. काय प्राइस आहे याची? हे छोटेवाले 150 ला 12 पीस आहे. 150 ला 12 पीस. हो. आणि मोठे 300 ला 12 पीस. बघू शकता, लसूण आहे ना, कोणी बोलू शकत नाही की हे नकली आहे. खूप रिअलिस्टिक वाटतंय. तर या स्टॉलला व्हिजिट करायचं तर स्टॉल नंबर काय तुमचा? A37. A37 हा स्टॉल नंबर आहे. आवर्जून तुम्ही इथे व्हिजिट करा. खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कलाकृती इथे दिसत नाही, जे तुम्ही शोकेस किंवा शोपीस साठी युज करू शकता. तुमच्या हॉटेलचा व्यवसाय असेल तिकडे युज करू शकता, किचन मध्ये, डायनिंग टेबलवर किंवा हॉल मध्ये. आवर्जून व्हिजिट करा. धन्यवाद ताई. धन्यवाद. धन्यवाद. तसेच इथे बाजूला पेंटिंग सुद्धा आहे. खाण्याचे स्टॉल आहे काही. इथे हँडमेड वुलन्स गोष्टी बनवलेल्या आहेत, त्याचा स्टॉल आहे. बघू शकता तुम्ही. नमस्कार ताई, आपला स्टॉल नंबर आणि या स्टॉल ची वैशिष्ट्य काय वेगळं आहे ते? आता तुम्हीच बघत असाल की कस्टमर आपल्याकडे किती आहेत. तर आपल्या केकचं वैशिष्ट्य असं आहे हे की केक आहेत. येस, ओके. आपला स्टॉल नंबर आहे 161 C161. तर आपल्याकडे गाईच्या दुधातील मावा केक आहे, शुगर फ्री आहे, गुळातला आहे, असे नाविन्यपूर्ण केक आहेत. म्हणजे भेसळयुक्त काय नाही, अजिबात नाही. ऑर्गॅनिक एकदम. हो. कोणी आणि खाऊ हे शकतं. जर जाणून घ्यायचं असेल तर इथे फ्री सॅम्पल टेस्ट करा. ओके. फ्री सॅम्पल आहे. आणि काय प्राइस रेंज आहे याची? स्टार्टिंग 50 पासून आहे. 50चं आपल्याकडे ब्राउनी आहे 50 मध्ये. 50ची ब्राउनी आहे. ओके. आणि हे प्लम केक आहे ते? स्लाइस केक हे आहे. स्लाइस केक आहे, ऑरेंज स्लाइस केक 150, प्लम 250, पिस्ता फ्लेवर आहे, ऑरेंज फ्लेवर आहे, खजूर फ्लेवर आहे आणि रेग्युलर आणि किती केजी पर्यंत आहे? म्हणजे 1 हाफ किलो? केजी हाफ केजी मध्ये. ओके. आणि वेगवेगळे फ्लेवर्स मध्ये आहे. फ्लेवर्स. ओके. तर सांगलीवरून या काही आल्या आहेत आणि यांच्याकडे एक ऑर्गॅनिक असे केक, आपण जे भेसळयुक्त जर आपण जर खात असाल तर इथे तुम्ही नक्की येऊन हे केक ट्राय करू शकता. लहानपासून डायबिटीस पेशंट असेल त्यांना सुद्धा हे आहे. हा बघा, हा जो आहे शुगर फ्री केक आहे. हा देशी गुळातला केक आहे. गुळामध्ये केक पहिल्यांदाच मी बघतोय. हा गुळामध्ये केक बनलाय, प्युअर ऑर्गॅनिक गुळामध्ये. तसं अजून खूप साऱ्या व्हरायटी मध्ये केक्स आहेत. हा ऑरेंज ज्यूस मधला प्लम केक आहे. आपल्याकडे वाईन मधला नाही, ऑरेंज ज्यूस मधला आहे. ऑरेंज ज्यूस मधला प्लम केक आहे. तर आवर्जून या स्टॉलला भेट द्या. आणि जर ऑनलाईन वगैरे मागवायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट मला नंबर एक आहे का? सांगायला आनंद होतो की मुंबईमध्ये खूप छान रिस्पॉन्स आहे. ऑनलाईन केक घरी बसून मागवायचा असेल तर 75 88 36 12 50 या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. थँक्यू. तर लंबोदर स्वयंसहायता समूह सातारावरून या ताई आलेल्या आहेत आणि ह्यांचा जो
स्टॉलवर जे प्रोडक्ट आहे गुलकंद आहे, तर आपण त्यांच्याकडून विचार आहे गुलकंद कशा प्रकारे बनवलं जातं आणि हे भेसळयुक्त आहे की ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे. नमस्कार ताई, कुठून आलात आपण? मी सातारा भागातून आली आहे. उषा सुनील इंद्रकर माझे नाव आहे. माझी गुलाबाची शेती आहे, त्यातून मी तयार केलेला आहे तो. ओके, तर, ह्याच्यात म्हणजे भेसळयुक्त काय नाही आणि लहान नाही. मुलापासून हा, कोणी खाऊ शकतो. देशी पाकळी गुलाबापासून केलेला आहे. ओके, काय किंमत आहे याची? 120 रुपये पाव किलो. 120 रुपये पाव किलोचा एक गुलकंदचा डबा असेल. तर आवर्जून तुम्ही या स्टॉलला भेटा. स्टॉल नंबर काय तुमचा? स्टॉल नंबर C 122. 122. ओके, धन्यवाद. इथे बरेच सांगली, नांदेड, अहिल्यानगर, रत्नागिरी, जळगाव, व्हिडिओ खूप लेंदी होईल. नंतर आपल्याला पुढच्या झोन मध्ये पण जायचं आहे. बघू शकता वेगवेगळे डिझाईन्स वगैरे, इयरिंग्स वगैरे इथे आहे. हा स्टॉल रायगडवरून आलेला आहे. नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. सेलम हळद पावडर, ऑर्गॅनिक हळद तुम्हाला इथे सांगलीवरून मिळेल. तो स्टॉल इथे आलेला आहे. दुर्गा माता समूह जळगाव, हो, या ठिकाणी आपण दुर्गा माता समूह जळगाव या स्टॉलवर आलेलो आहोत. इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला इथे मिळतील. तर जाणून घ्या काकांकडून. नमस्कार. नमस्कार दादा, नमस्कार. नमस्कार, काय नाव आम्ही- आपलं? मी सुनील भास्कर सोनारे. आम्ही आमच्या जळगावचे खानदेशी मसाले इथं आणलेले आहेत विक्रीला. आमच्या मसाल्यांचं वैभव असं आहे की आमच्या मसाल्यांमध्ये वैभव याचं ऍसिडिटी मुक्त आहे. का तर महाराष्ट्रामध्ये जी रसगुल्ला आणि चपाटा मिरची भेटते ती फक्त आमच्याकडे भेटते. ऍसिडिटीचं प्रमाण वाढत असतं. ते घटक आम्ही तिथं वजावट करून तुम्हाला मसाल्यातली इतर थंड घटक असे कपूरचिनी सारखे थंड घटक टाकून ऍसिडिटी मुक्त मसाले केले की जे मसाले शरीरासाठी खूप छान असतात. आणि हे मसाले काय घ्यायचे तर ह्या मसाल्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह केमिकल नसतं, कुठल्याही प्रकारचे इसेन्स नसतात, कुठल्याही प्रकारचे फूड कलर नसतात. आणि हे मसाले निरामय आरोग्यासाठी खूप छान असतात. स्पेशल लोणचं हा विषय, तर खानदेशातील लोणच्यासाठी आम्ही तयार लोणचं मसाला आणलाय. जो मसाला तुम्हाला फक्त इन्स्टंट कुठल्याही प्रकारचं विविध प्रकारचं लोणचं तयार करून देईल. मसाल्याची काय किंमत सांगाल तुम्ही? म्हणजे काय आमचे मसाले, जसा मटन हा. मसाला आता हा मटन मसाला आहे, हा तुम्हाला 1000 रुपये प्रति किलो भेटेल. त्याच्यामध्ये दुसरा तसाच काळा मसाला आहे जो सावजी फॉर्म मध्ये. तसाच हा ऑल इन वन व्हेज नॉन व्हेज साठी चालणारा एकमेव असा मसाला आहे. हा तुम्हाला 1000 रुपये किलो भेटेल. तसाच खानदेशातील सगळ्यात महत्वाचा मसाला म्हणजे हा मिसळ मसाला आहे. हा सगळ्या मिसळांना लाजवेल असा खानदेशी काळा मसाला युक्त अशी मिसळ बनते की जी झमझमीत, चमचमीत आणि स्वादिष्ट डिश बनेल. असले मसाले आपण इथं रिप्रेझेंट केलेले आहेत. तर तुम्ही आमच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि तुम्हाला हवा असेल 9503704660 ह्या नंबराला तुम्ही कॉल करून हा बाय कुरिअर पण मागू शकता. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद दादा. तर नक्की व्हिजिट करा या स्टॉलला. काकांनी खूप अप्रतिम अशी माहिती दिली आहे. तर आवर्जून इकडे येऊन भेट द्या. धन्यवाद. तर समृद्धी समूह नांदेड या स्टॉलला आपण व्हिजिट केलंय. तर डायरेक्टली आपण जाणून घ्या, पकडा त्याला दादांकडून, की स्टॉल मध्ये जे प्रोडक्ट्स लावलेले आहेत त्याचे काय वैशिष्ट्य आहे आणि हे आपल्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे. हॅलो, माझं नाव गुलाबराव देशमुख आहे. आम्ही प्रॉपर नांदेडवरनं इथं आलेलो आहोत BKC मध्ये. आपल्या इथं मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मोरिंगा पावडर. याच्यासह वेगवेगळ्या प्रकारचे 19 प्रकारचे प्रोडक्ट आपण बनवलेले आहेत. सर्वांचा बेस मोरिंगा आहे. मोरिंगाचे टॅबलेट आहेत आपल्याकडे. मोरिंगाचे तुम्ही बघू शकता. मोरिंगाचे लाडू सुद्धा आहेत आपल्याकडे. विशेष म्हणजे गिर गाईच्या तुपामध्ये बनवलेले लाडू आहेत. भरपूर हे आहेत, पण मोरिंगाचे ह्याचा फायदा चॉकलेट काय आहे. मोरिंगाचा फायदा सर्वात महत्वाचा म्हणजे बीपी शुगर तर कंट्रोल होतेच आपल्या याच्यानं. बऱ्याच जणांची झालेली आहे. बीपी शुगरचा जवळपास 300 प्रकारच्या आजारावरती उपयोगाचा आहे. लेडीज साठी तर वरदान आहे मोरिंगा. म्हणजे मोरिंगापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवले, जसं की मोरिंगाचं हेअर ऑइल आहे. मोरिंगाच्या वेगवेगळ्या प्रकारचे 9 प्रकारच्या साबण बनवलेले आहेत.
हर्बल सोप आहेत, कुठल्याच प्रकारचं केमिकल याच्यामध्ये वापरलेलं नाहीये. काय प्राइस आहे साबण आणि ऑइलची? ही साबणची प्राइस आहे 100 रुपयाला प्राइस आहे. ओके, हेअर ऑइल 300 रुपयाचा आहे. 300 पूर्ण मोरिंगाचं आहे. मोरिंगाची जी नॅचरल पावडर याची काय किंमत आहे? मोरिंगाचं हे पावडर आहे ती 200 रुपयाला पावडर आहे. आणि इडली प्रीमिक्स? इडली प्रीमिक्स 80 रुपयाला आहे. ही चॉकलेट आहे ती 120 रुपयाला 6 पीस आहेत. सर्वांना आवडलेले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप आवडलेत आपले मोरिंगा चॉकलेट्स. मोरिंगा मिलेट्स लाडू, याच्यामध्ये नाचणीसह गीर गाईचं तूप वापरलेलं आहे याच्यामध्ये आणि ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत. पौष्टिक असे लाडू इथे तुम्हाला खूप लाडू आहेत चांगले. आणि मोरिंगाचे टॅबलेट आहेत. मोरिंगाचा मुखवास आहे आपल्याकडं. मोरिंगाचा मुखवास आहे. हा मुखवास जेवल्यानंतर आपण याचा आस्वाद घेऊ शकता की आपण इतर बाहेरचे जे सोप वगैरे खातो त्यापेक्षा हे पूर्ण- खाल्लेलं हा. म्हणजे आपलं आरोग्यही चांगलं राहील. तर इथे तुम्ही बघू शकता सगळं आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे साबणापासून खाद्यपदार्थ सगळं आयुर्वेदिक आहे, जेणेकरून आपल्या कुठल्याच गोष्टीला आपल्या शरीराला काही हानी होणार नाही. तर नक्की स्टॉलला व्हिजिट करा. समृद्धी समूह नांदेड. धन्यवाद. स्टॉल नंबर आहे आपला C128 BKC मध्ये. ओके, धन्यवाद. C128. आणि माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो, हा. 9172895589. या नंबरवरती जर आपण संपर्क साधला तर आपल्याला ऑल ओव्हर इंडिया मध्ये आपल्याला डिलिव्हरी कुठेही डिलिव्हरी मिळू शकते. धन्यवाद. धन्यवाद. सह्याद्री समूह लातूर या आपण स्टॉलला इथे व्हिजिट केलंय. यांच्या स्टॉलचं नाव आहे आणि बस यांचा ब्रँड ऍक्च्युली. आपल्या आयुर्वेद नॅचरल मध आहे. ओके, 4 प्रकारचे मध आहेत. अजवाइनचं एक आहे. कुठला मध? अजवाइन. अजवाइन युक्त मध. हा, ओके, अजवाइन एक आहे, मल्टी एक आहे. मराठी आणि ओके. हा तुळशीचा. तुळशी. हा, तुळशी युक्त मध आहे. कडुलिंब आणि जांभळाचा मध. हा. म्हणजे नॉर्मल मध पेक्षा यांच्याकडे अजून वेगवेगळ्या प्रकारचे मध आहे. हा एक युनिक आहे. original मधामध्ये टाकलेलं आहे. ड्रायफ्रुट्सला मधामध्ये टाकलेलं आहे. बिगट नाही, सुकेत राहतं. मॅरिनेट केलेलं आहे. हे तुम्ही याचं डायरेक्टली आस्वाद घेऊ शकता. सगळ्यात वैशिष्ट्य मला ह्याची पॅकेजिंग आवडली. ह्याची काय वैशिष्ट्य आहे? तुमचं पॅकेजिंग मला खूप आवडलंय. ओके, म्हणजे जे पूर्वज जे तसे राखून ठेवतात सर. ओके, आणि हे भेसळयुक्त याच्यात काय केमिकल वगैरे काहीच नाही. जी ओरिजिनल मधाची तार बनते अशी, त्याची तार पकडते. ओके, बघा अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता की हे मध भेसळयुक्त आहे की नॅचरल आहे. हे मोठ्या बरणीची काय किंमत आहे? कडुलिंबाचा घेतला तर 1000 रुपये, रेग्युलर 830 रुपये, अजवाईनचा 730 आहे आणि रेग्युलर 830 आहे. ओके, धाराशिव, परभणी बऱ्याच ठिकाणी असे भरपूर स्टॉल्स आहेत. मी फक्त ओव्हरव्ह्यू देतोय. तुम्ही आलात तर इथे नक्की व्हिजिट करा. पुन्हा रायगड, धुळे ज्वेलरी पाहू शकता तुम्ही. कपड्यांचे सुद्धा स्टॉल्स आहेत. पण आपण जास्त करून असं काय कव्हर करूया जे युनिक असेल, जे आपल्याला कधी म्हणजे मोस्टली पाहायला मिळत नाही. स्वीट्स आहेत, पेढे, खंडी पेढे. धाराशिव वरून स्टॉल आलेला आहे. आवर्जून तुम्ही वेळात वेळ काढून इथे भेट द्या. काही कडधान्य इथे आहे. जालना वरून स्टॉल आलाय. कोल्हापूरचे तांबडा पांढरा रस्सा. नमस्कार, कुठून आला तो अपन? त्रिपुरा से आप? ओके, और ये कौन से मटेरियल का है? साड़ी है ना सर? ये कौन से मटेरियल में और क्या प्राइस है इनका? ये खादी कॉटन का है, प्योर कॉटन पे आएगा, ये 1000 का है. ये भी कॉटन पे आएगा, ये 1500 का है. ये टूथ सिल्क में आएगा, ये भी साड़ी है. ये भी साड़ी है. बघू शकता मित्रांनो,
अप्रतिम अशी डिझाईन आहे. साडी आहे ऍक्च्युली, मला ती दुपट्टा वाटला पण ही साडी आहे. काय प्राइस आहे इसका? ये 2800 2800. ये कौन सा मटेरियल है? कॉटन, सिल्क में आएगा. सिल्क में. ओके, तो बघू शकता असे वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स आहे. इसमें बहुत सारे डिजाइन है. हाँ बहुत सारा डिजाइन कलर्स आएगा. तो पीछे जो रेंज लगा है वो उसका क्या प्राइस है? ये स्लीव आएगा, ये भी पूरा विविंग में आएगा. विविंग में. और ड्रेस मटेरियल है कि सिर्फ साड़ी? ड्रेस मटेरियल भी है, प्योर कॉटन यांच्याकडे ड्रेस मटेरियल सुद्धा आहे कॉटन मध्ये. बघू शकता तुम्ही. इसको क्या बोलते हैं? इसको कांता बोलते हैं. पाहू शकता अशी मस्त एक छान अशी डिझाईन आहेत आणि याच्यात कलर्स तुम्हाला मिळतील, पॅटर्न्स पण मिळतील. इनका क्या प्राइस है? उनसे 1800. 1800 याची प्राइस आहे. हा दुपट्टा आहे. तर आवर्जून तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर आहे C244. ओके, C244. ऍक्च्युली ते ब्लॉक्स असल्यामुळे ना कळून येत नाही, पण तुम्ही C244 हा स्टॉल आहे जिथे साडी, ड्रेस मटेरियल प्युअर कॉटनचे. कुठून आलात तुम्ही? मला त्रिपुरा. नक्की आवर्जून या स्टॉलला व्हिजिट करा. धन्यवाद. सद्गुरू समूह, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, आपल्या कोकणातला स्टॉल इथे आलेला आहे. या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता लाकडीचे विविध प्रकारचे खेळणी, स्टँड व घरात उपयोग होणारे, किचन मध्ये यूज होणारे अशा वस्तू इथे बनवल्या. काही काय प्राइस आहे याचा? 400 पासून स्टार्ट आहे इकडे. सागाचं लाकूड आहे. आणि हे शिसम लाकूड आहे. सागाचे 400 वरून सुरुवात, शिसमचं 700 वरून सुरुवात. ओके. दोघांवरती नॉर्मल चर आहे. जेवढं तुम्ही धुताना चरे पण धुता असं लाकूड आहे. रोजची लाकूड. आणि जे खेळणी बनवलंय ते कुठला म्हणजे फणसाचं लाकूड. फणसाचं साग, लाकूड. शिसम पण असे लाकडामध्ये आपण बनवलेले आहे. आणि त्याची काय प्राइस आहे स्टार्टिंग? घेऊन तसं आहे सर. आपल्याकडे टॉय पण 50 पासून. तर बघू शकता तुम्ही 50 पासून ते अजून वरच्या रेंज पर्यंत आहे. कोलपाड्यांना खिळे नाही. कोलपाड्याचे पाय मुळे पडले. खिळे लाकडी जड आहे. याच्यात पाणी गेलं तरी याला काही फरक पडत नाही. आणि हा अखंड येणार कोलपाड 1 पीस मध्ये. ओके. अखंड त्याची काय प्राइस आहे? याची काय प्राइस आहे? 600 पासून सुरुवात. 600, 700, 800. ओके. साईज अनुसार चेंज 6 आहे. इंच, 11 इंच, 12 आणि अखंड 1000, 1100, 1200. ओके. 1 पीस मध्ये. आणि पोटावर लावायच्या खवण्यानी मिळ्या या अशा. ओके. पैशाला खाली बसायला, खोबरं किसायला प्रॉब्लेम होतो म्हणून ओट्यावर फक्त तुम्हाला ठेवायची. ही टू इन वन आहे. धुळी पण आणि खवणी पण अशी. ओके. गरम गरम बघू, चपात्या, युनिक असं एक घावणी, प्रोडक्ट आहे. गरम गरम चपात्या, घावणी, पुरणपोळी ठेवायला जाळी. आपण डब्यात टाकली की कसं पाणी सुटलं त्याला वास आणि चिकट होतो. त्याआधी ही सुंदर अशी जाळ. काठवडे आपल्याकडे पीठ मळा, कणिक भिजवा, भाकरी करा. शिसम लाकडामध्ये काठवड 12 इंच, 14 इंच, 16 इंच. त्याची काय प्राइस आहे? 1800, 2200, 2500. 12 इंच, 14 इंच, 16 इंच. एक युनिक गोष्ट मला इथे दिसली, जे लाकडापासून बनवलेलं ताट. डिनर सेट आहे सुंदर. हा डिनर सेट आहे. ऍक्च्युली शिसम लाकडामध्ये. त्याच्यात आपण जेवू पण शकतो आणि शोपीस. अल्युमिनियम मध्ये खायचं नाही. लाकडामध्ये बिंदास खावा. तर बघू शकता असा ही प्रोडक्ट आहे. याचं काय सेटचं प्राइस आहे? 2200 रुपये किंमत आहे मॅडम. सॉरी सर, 2200 रुपये किंमत आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या वाट्या मिळतील, ताट, ग्लास आणि एक स्पून आहे. तर दादा हे स्टॉल नंबर काय? C237 स्टॉल नंबर आहे. तर आवर्जून भेट द्या. हे सिंधुदुर्ग, मालवण इथून आलेलं आहे. धन्यवाद दादा. हे आपले ओळखीचे आहेत, आपले भाऊकीमधले वैष्णव महिला बचत गटचे दादा आहेत. यांचा इथे स्टॉल आहे. तर दादा कुठून आलात आपण? नमस्कार, मी वैष्णवी महिला बचत गट, तालुका कर्जत, जिल्हा रायगड इथून आलेलो आहे. महालक्ष्मी सरस BKC ग्राउंड मध्ये आहे आणि आमचे सगळे प्रोडक्ट हे नॅचरल टाईप मध्ये बनवलेले असतात. यामध्ये सरबतांचे, आता मे महिना म्हटलं की उन्हाळा आला, सरबत हे नॅचरल टाईप मध्ये, कोणते आर्टिफिशियल केमिकल नाही. आणि हे अर्क आहे, ऍक्च्युअल अर्क. माझ्याकडे झेंडूचा अर्क आहे, त्यानंतर आलं लिंबू पाचक आहे, हे गोमूत्र अर्क आहे, गोव्याचा अर्क आहे, त्यानंतर गवती चहाचा अर्क आहे, केशरवेलचे अर्क आहे, गुलकंद आहे चैत्र गुलाबामध्ये केलेलं, आणि हँडमेड सोप, नॅचरल सोप्स ज्याच्यामध्ये कोणत्याही अॅनिमल फॅट्स वापरलेले नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला नीम, तुळसी आणि हळद आणि चंदन आहे. हे भाताची पेस्ट म्हणजे तांदळाची पेस्ट विथ चंदन आहे. हे नीम तुळसी विथ गोट मिल्क आहे. हे ओशन ड्रिंक म्हणून एक सुंदर केलेलं आहे, जे थंड
गाईच्या शेणापासून केलेलं साबण, जे स्किन डिसीज वगैरे असतात त्याकरता. त्यानंतर हा हा जरा वेगळा युनिक आहे. हो, हे तुमचं चारकोल वेगवेगळे. आता हा 30+ ग्लो, हा म्हणजे चेहऱ्यावरती ज्यांना मुरम्या अशा गोष्टी करतात 30+ ग्लो खूप उपयोगी पडतो आणि इफेक्ट 100%. त्याची काय प्राइस रेंज आहे? आता ह्या महालक्ष्मी सरस करता आम्ही जे 180-160 रुपयाचे जे प्राइजेस ठेवलेले आहेत प्रोडक्टचे, हे लोकांना नॅचरल काय आहे हे समजावं याकरता सगळ्यांची सोप हे आपण 100 रुपयाला ठेवलेले आहेत. ओके. हे जे 30+ ग्लो आणि स्किन केअर आहे यांचे मात्र 200 रुपयाला, कारण ते विकायला परवडूच शकत नाही. बरोबर. हे account देत आहोत. तर चांगला डिस्काउंट आहे. तुम्ही बघू शकता 180-160 रेंजचे जे साबण आहे तुम्हाला 100 रुपयाला. आणि सरबताची काय प्राइस आहे आपल्या? 190 पर्यंत कोणतंही सरबत घ्या आपल्याकडे, त्याच्यावर 20 रुपये फ्लॅट डिस्काउंट. कारण आपल्या या स्टॉलचं भाडं कोणतंही 1 रुपया नसतं, सगळं शासन खर्च करतं. म्हणून आपण 20 रुपये डिस्काउंट फ्लॅट ठेवलेलं आहे सरबतांवरती. आणि महालक्ष्मी सरस ह्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? महालक्ष्मी सरस म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून पण लोकं येऊन इथे नुसतं व्यवसाय करतात. महाराष्ट्र नव्हे तर नुसतं आजूबाजूचे राष्ट्र नाही तर संपूर्ण भारतातून इथे येणारे छोटे उद्योजक आहेत, जे सर्व महिला आहेत आणि त्या हिमानी जे प्रोडक्ट त्यांचे बनवतात, हे प्रोडक्ट इतर कोणत्याही एक्झिबिशन मध्ये बघायला भेटत नाही. असे महालक्ष्मी सरस मध्ये साधारणतः 1000 स्टॉल आपल्या इथे लागलेले आहेत. नक्की विजिट करा. प्रत्येकाच्या मनातलं घर महालक्ष्मी सरस. नक्की. धन्यवाद. तर म्हणजे महालक्ष्मी सरस एक्झिबिशनची वेळ जी आहे ती सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत आहे आणि दिनांक 14 तारीख पर्यंत हे एक्झिबिशन चालू राहणार आहे. तर तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून इथे भेट द्या. प्रगती समूह नाशिक या ताई नाशिकवरून आलेले, त्यांच्याकडे घरगुती वेगवेगळ्या प्रकारचे पीठ उपलब्ध आहे. गव्हाचं पीठ, हे कुठलं पीठ आहे काकी? थालीपीठ. आणि हे थालीपीठ. आणि हे गव्हाचं पीठ, खपली गव्हाचं पीठ. काय किंमत आहे याची? 50 ला अर्धा किलो. आणि हे थालीपीठ 100 ला अर्धा किलो. हे सांडगे आहेत घरगुती बनवलेले. ह्याची किती किंमत आहे? 100 ला पाव किलो. आणि हे तांदूळ आहेत ते सगळे गावठी तांदूळ आहेत ना? इंद्रायणी तांदूळ म्हणतात हेच आहे. हे बासमती आहे. हे इंद्रायणी तांदूळ. तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना त्यात ते बोलतात ना इंद्रायणी तांदूळ बोल खातो, हेच ते इंद्रायणी तांदूळ. असे पॅकेजिंग मला मिळाले. कसे काय किंमत आहे इंद्रायणीचे? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. आवर्जून या स्टॉलला भेट द्या. प्रगती समूह नाशिक या आजींकडे बऱ्याच प्रकारचे घरगुती पद्धतीने बनवलेले पीठ आणि तांदूळ वगैरे जे आहेत ऑर्गॅनिक शेतातले ते तुम्हाला मिळेल. जय जिजाऊ महिला बचत गट, तालुका आजरा, कोल्हापूर. नमस्कार ताई, काय आपलं नाव? माझं नाव विजय आहे. ऍक्च्युली आमचा स्टॉल जो आहे तो कोल्हापूर मधून आम्ही आहोत, आग्र्यामधून आलेलो आहोत. ओके. तर आमच्याकडे जे कलेक्शन आहे ते सगळं लहान मुलांसाठी आम्ही ठेवलेलं आहे. मुलींसाठी आणि मुलांसाठी आहे. मुलींसाठी जास्त व्हरायटी तुम्हाला मिळेल आपल्याकडे. त्याच्यामध्ये कॉटनचे वगैरे असे सगळे तुम्हाला कॉट सेट वगैरे आहेत, फ्रॉक्स आहेत काही. त्याच्यानंतर हे जे आहेत ना पैठणी मधून चनिया चोली वगैरे आहेत, कुर्ते वगैरे आहेत मुलांसाठी. ते सगळे आपण वेगवेगळे पॅटर्न ठेवलेले आहेत. खूप सुंदर सुंदर आहेत सगळे. ओके. तर काय प्राइस आहे याची? आता हे जे तुम्ही बघताय ना हे 6 महिन्याच्या मुलांसाठी आहे, मुलीसाठी आहे. ओके. तर याची साधारण तुमची प्राइस आहे 700-750. 700. तर 700 पासून म्हणजे रेंज आहे. 700 पासून स्टार्टिंग आहे. मग 1300, 1400, 1500. आणि कॉटनचे जे लावले कॉर्ड सेट वगैरे याची काय प्राइस आहे? त्याची पण तुमची स्टार्टिंग होईल जवळजवळ 550-600 पासून स्टार्टिंग आहे लहान मुलांची. तो ग्रीन वाला छान आहे, ते मोराचा आहे ना. हो हो हो. काय प्राइस आहे त्याची? हे पण 700-750. तर बघू शकता तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन्स इथे लहान मुलांचे कपडे हो, आपण अवेलेबल actually आहे. कोल्हापूर मधूनच आहोत आणि आणि आपलं एक कल्याण ट्रेडिशनल कपडे तुम्हाला इथे मिळेल. पैठणी साड्यापासून बनलेले मॅन्युफॅक्चरिंग तसंच, होतं.
हे क्रॉप सेट वगैरे कॉटन मध्ये आहे. तर आवर्जून तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर आहे D59. 59. D59 स्टॉल नंबर आहे. तर आवर्जून या स्टॉलला व्हिजिट करा. लवकरात लवकर विजिट करायला सांगा, कारण पॅटर्न आहेत ना संपतायत पटापट हा, कारण स्टॉल कोल्हापूर मधून आलेला आहे. यांच्याकडे लिमिटेड स्टॉक असेल तर तुम्हाला आणि समजा तर नंतर जर हवा असेल कोणाला ऑनलाईन वगैरे तुम्ही हे करू शकता. Online आपली तर- आहे इंस्टाग्रामला आपली आयडी वगैरे काय आहे. आयडीचं नाव आहे? तर मी ते सगळे डिटेल्स आहेत नाही बघा याच्यावरती आहे. तर तुम्हाला मी कार्ड शो करतो. या कार्डवर डिटेल्स वगैरे आहे. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन वगैरे मागवू शकता. ऑनलाईन मागू शकता आणि त्यांच्याकडून व्हॉट्सअपवर वेगवेगळे डिझाईन्स वगैरे मागू शकता. मागवू शकता. कारण तुम्हाला काही पॅटर्न जरी हवा असेल ना तसं सुद्धा आपण मेक टू ऑर्डर बनवून ओके, देतो. म्हणजे कस्टमाइज करून तुमच्या आवडती डिझाईन, तुमच्याकडे जर वेगळी काय मटेरियल असेल तेही तुम्हाला डिझाईन आपल्या प्रकारे करून देऊ. पूर्ण फॅमिलीसाठी जरी काही मॅचिंग वगैरे असं काही करायचं ओके ओके, फॅमिली, मम्मी वगैरे, पप्पा आणि मुलांसाठी वगैरे. ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू. नमस्कार मॅडम. नमस्कार आपलं सर. नाव? माझं नाव प्रमिला राजू मोरे. माझं माथेरान चप्पल माझं एक कारागिरी ब्रँड आहे. मी ते बनवलेलं आहे. माझं स्वतःच ब्रँड आहे सगळं. प्रत्येक चप्पलवर माझं नाव असणार आहे आणि माझं Okay. सगळं हँडमेड आहे. आणि मी पालघरवरून आलेली आहे. पालघरवरून मला हा स्टॉल मिळालेला आहे. माझा स्टॉलचा नंबर आहे D60. ओके. पूर्ण हँडमेड आहेत सर. हे मोडाल सिल्क आता- मध्ये येणार. आता मटेरियल मला सांगू शकता का, म्हणजे हा. एक्झॅक्टली कुठलं मटेरियल मध्ये? हे सगळं लेदर मध्ये येणार. जेन्युइन लेदर आपलं. जेन्युइन लेदर हा. मध्ये. हे सगळं तुम्हाला ब्रँडेड स्टोअर मध्ये जे मिळतात ते त्याच्यापेक्षाही कमी रेट मध्ये आपल्या मॅन्युफॅक्चर रेट मध्ये मिळतं. प्राइस रेंज काय आहे? हे ह्याचे 1100 रुपये, 900 रुपये. आता त्या काहींनी घातले त्या 900 रुपयाला आहेत. ओके. हा, मोडाल सिल्क मध्ये येणार ते. स्वतःचं ब्रँड आहे आपलं. फक्त लेडीज लेडीज आणि जेंट्स पण आम्ही मेक टू ऑर्डर बनवतो. जसं order जसं लागतं. प्रमाणे. हो हो, तुम्ही स्वतःचा मॅन्युफॅक्चर? माझं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग. माझी 4थी पिढी, 4 जनरेशन आम्ही हे काम करतो. ओके. तर बघू शकता तुम्ही खूप सारे वेगवेगळे डिझाईन्स इकडे आहेत. लेदर मध्ये आहे, सिल्क मटेरियल मध्ये आहे, रेक्झिन मटेरियल मध्ये आहे. कस्टमाइज चप्पल पण जर कस्टमाइज हो, हो, करून हो. मिळतील, कारण स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे. जेंट्स मध्ये पण कस्टमाइज करून मिळू शकता. पण ही डिझाईन खूप छान वाटली, युनिक आहे, सिंपल आणि इफेक्टिव्ह अशी आहे. तर बघू शकता तुम्ही. तर स्टॉल नंबर आहे D60. आवर्जून या स्टॉलला भेट द्या. 14 तारखेपर्यंत हे एक्झिबिशन अजून चालू आहे. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत चालू असणार. फूड झोन ह्या डोम मध्ये चालू होतं. चला आता आपण बघूया आतमध्ये काय व्हरायटीचे फूड आणि कुठून कुठून स्टॉल आलेले आहे. बघू शकता किती मोठा डोम आहे. ऍक्च्युअली लास्ट टाइम पेक्षा या टायमाला खूप छान म्हणजे अरेंजमेंट केलेली आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे वेगवेगळ्या स्टॉल मधून तुम्ही खाद्यपदार्थ घेऊन या ठिकाणी बसून तुम्ही इथे त्याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर आपण आता स्टॉल कडे व्हिजिट करू. श्रावणी समूह सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणापासून इथे आलेले आपले मंडळी आहेत. ते फूड स्टॉल इथे लावलेले आहे. या ठिकाणी थालीपीठ आहे, व्हेज आहे. काका हे काय? पिठलं आहे. छोले, डाळ, वरण म्हणजे शाकाहारी, पूर्ण शुद्ध शाकाहारी या स्टॉलवर आहे. स्टॉल नंबर आहे 53. हे काय आपल्याकडे? लस्सी आणि हे मावा आहे. काय किंमत आहे याची? 50 रुपये. आणि लस्सी? लस्सी 50 रुपये. मावा लस्सी आहे ही मावा लस्सी आहे 50 ला आणि हे मावा आहे 50 ला. 50 रुपयाला. नॅचरल कुल्फी आहे, पेरू, सीताफळ, जांभूळ, रबडी, गुलकंद. नॅचरल कुल्फी सुद्धा आहे. म्हणजे जेवण झाल्यावर इथे डेझर्टची पण सोय झालेली आहे. तर आपण आलो होतो हॉटेल आगरी कट्टा, शारदा समूह ठाणे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गर्दी पण आहे. म्हणजे चविष्ट इथे काहीतरी मिळत असेल. काकांकडे ते चिकन आहे, मटन आहे, क्रॅब आहे, फिश आहे. काका बिझी असल्यामुळे आपण त्यांना आता काही विचारणार नाही, पण इथे तुम्ही मेनूची रेट बघू शकता. त्यानंतर तुम्ही इथे विजिट करू शकता. रेणुका समूह सांगली या ठिकाणी तुम्हाला हे बघू शकता. मातीच्या भांड्यामध्ये मटन आहे, चिकन. काही कसं आहे रेट खाली? ताट कसं आहे चिकन थाली? 200. मटन 300. सोबत काय येणार? भाकरी.
भाकरी चपाती. तर 200 रुपये चिकन थाळी आहे आणि 300 रुपये मटन थाळी आहे, सोबत भाकरी आणि चपाती आहे. रेणुका समूह कोल्हापूर या ठिकाणी काकांकडे काय काय आपण त्यांना विचारूया. काका काय काय आपल्याकडे? चिकन आहे, मटन मटन आहे, मटन आहे, मटन. मुक्ताई समूह अहिल्यानगर इथे यांचा स्टॉल आहे. मटन आहे, चिकन आहे, खरडा चिकन आहे. दादा हे काय आहे? हे सावजी चिकन बोलत आहे काय? वजडी. अच्छा, काय प्राइस आहे याची मटनची? 400 रुपये. ओके. थाळीमध्ये काय भात आणि हे वजडी कशी थाळी? 300 रुपये. आपली थाळी इथे थाळी तयार होत आहे. मग चिकन राईस सोबत भाकरी असणार आहे, कांदा आणि लिंबू. दादा काय काय आपल्याकडे? 200 रुपये थाळी आहे सर. सगळं हे वांगी आहे ना? बासुडी काय प्रकार आहे, म्हणजे बेसनाचा बनला? अच्छा, त्या स्टॉलला नक्की भेट द्या. असे बरेच स्टॉल्स आहेत इथे. बिर्याणी म्हणा, कोकणी फूड, मालवणी फूड, सावजी चिकन आणि वेगवेगळ्या आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जे गाव आहे, म्हणजे जिल्हे म्हणा काय म्हणा, तिथून त्यांच्या मसाल्याद्वारे बनवलेलं त्यांच्या पद्धतीचं जेवण इथे तुम्हाला मिळेल. ऑथेंटिक पद्धत असणार आहे. तुम्हाला बहुतेकदा कुठल्याही हॉटेलला मिळणार नाही. तर हे फक्त आणि फक्त महालक्ष्मी सरस या एक्झिबिशनमध्ये हे सगळे एकत्र येतात आणि गव्हर्नमेंट तर्फे हे एक्झिबिशन भरवलं जातं. ते गावागावातून आलेले आपले सगळे बांधव आहेत, ताई आहेत, हे एकजूट होऊन हे आपलं स्टॉल चालवतात आणि त्यांना हा प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनाने करून देते. त्यासाठी खरंच त्यांचे आभार आहे. असाच प्लॅटफॉर्म त्यांना पुढेही मिळत राहू आणि असंच ही एक्झिबिशन सगळीकडे होत राहू, म्हणजे ज्याचा आस्वाद इतर जणही घेऊ शकतात. आणि तसंच आता आपण जाऊया खायला, कारण खरंच भूक लागली आहे, बराच वेळ झाला आल्यापासून. तर आपण जे डिश घेतली होती चिकन थाली, त्याचा जरा आस्वाद घेऊया. तुम्ही इथे व्हिजिट करा आणि आपापले आवडीचे पदार्थ इथे नक्की येऊन त्याचा आस्वाद घ्या. जेवण वगैरे झाल्यानंतर इथे डेझर्टचे स्टॉल सुद्धा आहे, मध्ये आईस्क्रीम्स आहेत, केक्स आहेत, पेस्ट्रीज आहेत, त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता. ह्या साईडने बघू शकता ते बिर्याणी आहे, सर्व ते सावजी स्पेशल चिकन आहे. शारदा माता महिला बचत गट सांगली यांचं इथे स्टॉल आहे. मिसळ पाव, थालीपीठ वगैरे आहे. काही स्टॉल वाले जेवत आहे, कारण वेळ झालेली आहे, 10 वाजून गेले आहेत. काके काय आहे? ओके. सावजी चिकन आहे, मटन आहे, अंडा कढी आहे, कलेची, वजरी. काय प्राइस आहे याची? 350 मटन थाली. त्यात काय काय ना? राईस, मटन, भाकर. ओके. भाकरी एकच. ओके. आणि चिकन 300 रुपये. चिकन 300 आणि अंडा करी 150. वजरी
300 तर बघू शकता तुम्ही. स्टॉल नंबर आहे 32. राशीन गावची स्पेशल मटन थाळी आहे. सावजी चिकन मटन आहे. इकडे पण सावजी चिकन मटन आहे. स्टॉल नंबर आहे 31. ह्या जो फूड झोन जो आहे इथे तुम्हाला बरेच स्टॉल म्हणजे सावजी चिकन मटन याचे मिळतील आणि मेजरली तुम्हाला झुणका भाकर हे भेटेल. तसंच थालीपीठ पण असतं सोबत. तर आपापल्या आवडीने तुम्ही इकडे तुमचं जे आस्वाद आहे तुम्ही हे घेऊ शकता. या ठिकाणी जास्मिन समोर सोलापूर यांचा चाट कॉर्नर आहे. महाराष्ट्र शासनाकडून हा जो मंच दिला जातो त्यासाठी खरंच गव्हर्नमेंटचं खूप खूप धन्यवाद. असाच प्लॅटफॉर्म तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा जर उपलब्ध करून दिलात तर अजून लोकांपर्यंत पोहोचतील आणि याचा आस्वाद हे घेतील. तर कमेंट करून तुम्ही सांगा की असं ते करायला हवं का आणि तुम्हाला काय सुचत असेल तेही तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर महालक्ष्मी सरसला तुम्ही विजिट दिला असाल किंवा विजिट देतील तर तुमच्या आवडीचा स्टॉल आवडीचा पदार्थ आणि तुम्हाला इथली वेगळी गोष्ट काय आवडली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. जेवण झाल्यानंतर डेझर्ट हवा असेल तर इथे हा स्टॉल आहे. नक्की आस्वाद घ्या. या ठिकाणी इथे बसण्याची अरेंजमेंट केलं जे वयस्कर जे असतील आपले. चला तर व्हिडिओ आता आपण इथे एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि महालक्ष्मी सरस 2026 बँड्रा BKC MMRD ग्राउंडला नक्की व्हिजिट करा आणि त्या जे उद्योजक आहेत आपल्या महिला बचत गटचे उद्योजक आहेत जे आर्टिस्ट आहेत त्यांना नक्की सपोर्ट करा. तोवर काळजी घ्या. धन्यवाद.